नागपुर से एक बेहद चौंकाने वाली और शर्मनाक घटना सामने आई है। शहर के एमआईडीसी क्षेत्र स्थित एक सरकारी ओबीसी छात्रावास में दो युवकों ने रात के वक्त घुसकर एक छात्रा से छेड़छाड़ की। यह घटना 22 जुलाई की रात लगभग 3 बजे की है, जब छात्राएं सो रही थी। जानकारी के अनुसार आरोपियों ने दरवाजे की कुंडी तोड़कर हॉस्टल में प्रवेश किया और छात्रा के कमरे तक पहुंच गए। पीड़िता के साथ छेड़छाड़ करने के बाद आरोपी उसका मोबाइल फोन लेकर फरार हो गए। इस हॉस्टल में करीब 64 छात्राएं रहती हैं, लेकिन सुरक्षा के नाम पर न तो कोई सीसीटीवी कैमरा है, न ही कोई चौकीदार तैनात था। छात्रावास प्रशासन की लापरवाही पर सवाल खड़े हो रहे हैं। पीड़िता ने हिम्मत दिखाते हुए अगली सुबह एमआईडीसी पुलिस स्टेशन में मामला दर्ज करवाया। हालांकि अब तक किसी भी आरोपी की गिरफ्तारी नहीं हुई है। इस घटना के बाद छात्राओं और उनके परिवारों में डर और गुस्से का माहौल है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और आरोपियों की तलाश जारी है। आपल्याकडे एक मुलगी आली। ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे। बिल्डिंग 3 मजली आहे। त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोर मुली राहतात। मुली जवळपास 60 मुली इथे राहतात। जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रूममध्ये आम्ही 2 जणी राहत होत्या, त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली। मी एकटी राहत असताना 2 मुलं आले। 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले। त्यावेळेस मी आरडाओरडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आले। परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचे गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलेही कुलूप नव्हतं आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत। त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोंडा नव्हता। तसेच त्याने कंप्लेंटही केली की सीसीटीव्ही वगैरे पण नाही। त्यामुळे या सीसीटीव्हीचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅग टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 305 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे। तपास सुरू आहे। आरोपीचा शोध चालू आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये जा असू शकते। त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या। त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत।